चला तर आज मस्त असे नागलीचे लाडू बनवूया. जेणे लहान मुलांचे दात आणि हाडं खूप मजबूत होतात आणि मोठ्यांचं शुगर लेवल कंट्रोल ठेवतं. असे नागलीचे लाडू बनवूया. त्यासाठी मी इथे 1 कप नागलीचं पीठ घेतलंय, अर्धा कप गूळ घेतलाय, अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि एक 4 ते 5 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलाय. कढई गरम झाली की त्यामध्ये 3-4 चमचे तूप घालून नागलीचं पीठ छान खमंग होईपर्यंत एक 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचं. मग त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि डेसिकेटेड कोकोनट घालून परत एकदा छान असं 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचं. मी इथे फ्लेवरसाठी कोको पावडर घालते. तुम्ही नाही घातलं तरी चालेल, ते ऑप्शनल आहे. आणि एका भांड्यात थंड करायला ठेवून द्यायचं. मग नंतर इथे गुळाचा पाक करायला घेतलाय. एक 2-3 चमचे आधी पाणी घालून मग गूळ घालायचा, जेणेकरून गूळ खाली चिटकत नाही. आणि एक तार असं होईपर्यंत गुळाचा पाक करून घेतला आणि तो त्या भाजलेल्या पिठामध्ये घालून 10 ते 15 मिनिटं थंड करायला ठेवल्यानंतर थोडंसं कोमट झाल्यावर त्याचे छान असे लाडू बांधून घेतले. नागली ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. ते आपलं शुगर लेव्हल कंट्रोल करते. आपल्या केसांसाठी देखील खूप चांगली असते आणि उन्हाळ्यात नागली ही थंड असते. म्हणून उन्हाळ्यात नागली ही खाल्ली पाहिजे आणि लहान मुलांना देखील दिल्या पाहिजे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट